जय जय श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज स्वामी आपल्याशी थेट बोलत आहेत। आज जर तू मला दुर्लक्ष केलंस तर मी तुझ्या दारात कधीच तोंड दाखवायला येणार नाही। हे शब्द कठोर वाटतात, पण यामागे स्वामींचा अपार करुणेचा अर्थ दडलेला आहे। स्वामी समर्थ कधीही शिक्षा देण्यासाठी बोलत नाही, ते जाग करणं हेच त्यांचं काम आहे। भक्तांनो, आपण रोज देवाला आठवतो का, की अडचण आली की स्वामींच्या पायाशी जातो? स्वामी म्हणतात, मी तुझ्या जवळच आहे, पण तूच मला विसरलास। आजचा माणूस म्हणतो, वेळ नाही, काम खूप आहे, पण मोबाईलसाठी वेळ आहे, सोशल मीडियासाठी वेळ आहे, पण स्वामींसाठी 2 मिनिटे नाहीत। स्वामी यावर हसतात, पण मनातून दुखावले जातात। दुर्लक्ष म्हणजे फक्त पूजन करणे नाही, संकटात देव आठवणं, सुखात विसरणं, अहंकार वाढवणं, मी सगळं स्वतः केलं असं म्हणणं, हे सगळं म्हणजे स्वामींचं दुर्लक्ष। स्वामींना मोठी पूजा नको, महागडे नैवेद्य नको, फक्त एकच गोष्ट हवी, मनापासून आठवण। स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेतलंस, तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे। एक भक्त रोज स्वामींना विसरायचा। एक दिवस संकट आलं, तो रडत म्हणाला, स्वामी मला वाचवा। तेव्हा स्वामी म्हणाले, आज मला आठवलंस, पण काल मी तुझ्याच दारात उभा होतो। भक्ताचे डोळे उघडले। भक्तांनो, स्वामी आजही आपल्या दारात उभे आहेत, त्यांना दुर्लक्ष करू नका। आज नाही तर कधीच नाही। जय जय श्री स्वामी समर्थ। जर हा संदेश मनाला भिडला असेल तर कॉमेंट मध्ये स्वामी जरूर लिहा आणि हा व्हिडिओ एखाद्या भक्तापर्यंत पोहोचवा।